नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुढे जाण्याआधी माझ्या सखीची मस्ती बघा. कारण खूप जणांचे अशा पण कमेंट्स असतात की अगं ताई आम्ही तुझी बडबड ऐकायला येत नाही ग, आम्ही सखीला बघायला येतो. तर सखीचा आजचा उद्योग तुम्ही बघूनच जा. काय करतोय सखू तू? नाही जेवायचं आधीला, जाऊ दे तूच खा. जाऊ दे ना, त्याला नाही खायचं ना. त्याने खाल्ला, तू खा. आधीचे कप्पे कुठे गेले ग? कुठे गेले? गंगन केली का आधीने तुझ्या? तर तसं माझा तिचा जीव अडकत नसतं, तिचा तिच्या आधीच जीव अडकतो की आधी खा ना, आधी खा ना. आणि सखीचं मला काही कळना झालाय, चेहरा सुजलाय. काय काय कुठे काय कप्पे कोणी काढले? त्याचे तूच काढले ना. आणि तू मला विचारते परत कप्पे कुठे? तू काय खाते सखी? हे काय? तू काय खाते? हे काय अंडा आहे का? गरम आहे का? खा. अगं गरम नाही, लगेच मी गरम आहे म्हटली का? गरम नाही आहे सखू ते. बघितले नाटक, बघितले आमचे सकाळी सकाळी. आम्ही बिना आंघोळीचे, मॅडम मस्त आंघोळ करून छान नटून बसल्यात. आणि हे बघा, अंड खाऊन आमच्यात जी काही एनर्जी आली ती आम्ही अशी इथे वाया घालवतो. काय करायचं आहे तिथे उभं राहून? आणि आता मी कंटाळली तिला खाली घेऊन घेऊन, पण मॅडमला खाली यायचंच नाहीये. काय करायचंय तुला? तिथे झोपायचं? तू इतका गोडू दिसतोय ना माझ्या शोरुड्या. हा बघा, आता आम्ही पुन्हा पुन्हा बळ करू आणि पुन्हा वरती चढू. मी गावर पकडू तुला? तुला कोणी चढायला लावलंय वरती? तुला 1 2 3 करायचंय का? मग तर 1 3 4 5 च्या पुढे काय आहे? 7 अगं 8 कुठे जातो तुझा? 9 पुढे 10 फिनिश. हे बघा, आमच्या बोकोबाई तेच खेळणार आहे. काय खेळणार आहे ते आता? गोंडूला माझं. फायनली मिशन सक्सेसफुल झालंय. तर आम्हाला असं बसायचं होतं, त्याच्यासाठी एवढी मेहनत चालू होती. बट मम्माने अजिबात हेल्प नाही केली आहे. सखी तिची बसली आहे. चला आता 1 2 3 जम्प नको. तू पडणार नाही. चल 1 2 3 जम्प कर. जम्प लाजतोय आम्ही. अगं बाई, छोटीशी जम्प केली, झाली. पुन्हा आमची मजुरी सुरू झाली. तुमच्या पण घरात अशा बदमाश कोणी आहे का? आहे का? कट्टू दुसऱ्या दिवसाची रात्र. मेकअप मी आपल्या ब्लॉगसाठी नाही करून बसली. मला एक ब्रँड शूट करायचं होतं, त्याच्यासाठी केला होता. मेकअप काढायचा थोडा कंटाळा केला, कारण मी अजून सगळं अनपॅक नाही केलं. त्याच्यामुळे थोडीशी भडक लिपस्टिक जी मला वरच्यावर सापडली ती लावली आणि त्याने सगळा शो गेला. थोडे याचे पण बोलले खाल्ले. मला पण नव्हती आवडली, पण मग त्याच्यामुळे ते इतकं लाऊड वाटत होतं की निखिल बोलला की कंटाळा नको करू, हवं तर उद्या कर. असं मी कंटाळा होती करत. शूट तर मी प्रॉपर करत होती, पण ते खूप लाऊड दिसत होतं. म्हटलं असो. तर याविषयी नाही बोलत आहे. तर काल जो मी ब्लॉग टाकला होता त्यावर इतक्या छान छान कमेंट्स आल्या. DMs तर मला लिटरली एवढे मोठमोठे आलेले आहेत. मला असं कळलं की मी एकटी नाही, अशा खूप बायका आहे ज्या सेम बोटमध्ये. मला खूप छान छान सजेशन आले. 1-2 जण असतातच जे येतातच करायला. इथे पण करून गेले की तू नवऱ्याच्या जीवावर जगते आणि तू पप्पाच्या जीवावर जगते आणि तू आळशी झाली आहे म्हणून तुला असं काहीतरी सुचतं. तर आय थिंक नवऱ्याच्या जीवावर जगणं किंवा पप्पांच्या जीवावर जगणं नाही म्हणत, त्यांना सपोर्ट म्हणतात, जो लहानपणापासून प्रत्येक वडील मुलीला करता. आणि आय एम ब्लेस्ड की माझा नवरा पण मला करतो.
त्या आहेत 1-2 विकृत बायका ज्या येतात, पण मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही आहे, मला तुमच्याच विषयी बोलायचं आहे. तर फायनली आम्ही असा छानसा डिसिजन घेतला आहे सखीबद्दल जो घ्यायचा आहे तो. अदर दॅन दॅट खूप सारे सजेशन होते, मी सगळं सांगते. तर सगळ्यात आधी होतं की स्वयंपाकाला पण मावशींना बोलव. तर मोठं रिझन आहे. का नाही बोलवायचं मावशींना? मला नाही आवडत कोणाच्या हातचं जेवण, म्हणजे कोणाच्या हातचं इन द सेन्स मला असं घरचंच जेवण लागतं. काकी झाली, ही झाली, किंवा कोणी असं एकदम रेग्युलर. तू स्वयंपाक कर असं काय, म्हणजे असं काही नाही की कोणाच्या हातचं खायचं नाही, अशातली गोष्ट नाही. ऑफकोर्स आम्ही मित्रमैत्रिणीकडे तिथे खातो. त्याचं असं आहे ना की ज्याच्यासाठी कमवतो ना ते नको हे करायला. जे ठेवतात आम्ही काय, प्रत्येकाचं मत असतं आपलं, हे आमचं मत आहे की त्याचं असं आहे की घरी आता आम्ही आईंना पण म्हणतो, कारण तात्या जवळजवळ सकाळी जेवतच नाही, फक्त संध्याकाळी जेवतात. तर आईंना फार कंटाळा येतो, 9-9:30 नंतर ते भाजी सांगतात, त्यांच्याशिवाय भाजी होत नाही घरात. मग आम्ही आईंना म्हणतो तिथे पण बाई लावून द्या तुम्ही. तर त्यांचं बापरे काहीच नाही झालंय, आम्हाला आवाज करायचा कारण पप्पा घरी आहे. ए सखू, एक थेंब नाही डोळ्यात. एक थेंब नाही डोळ्यात. काय झालं ग? पळून गेली. कोण पडली? पडलं अगो बाई. ग माझी सोनी ग. हे फक्त पप्पा घरात आहे म्हणून कौतुक चालू आहे. पप्पाला चिटकायचं बघितलं केवढं बापट आहे. पडली. ए सखू दीदी पडली नाही, सखू पडली. शकू पडली ना. अरे सखू पडली. दीदी पडली. ए सखी तू कशा म्हणते? मम्मा पी ना. अगं पी. ती निखिलला बळजबरी पाण्याचा ग्लास बी मध्ये निघलो होतं, मला नको होती. आले पापा पी ना. आले पी. गोड बॉन्ड आहे ह्या दोघांचा. सखू तू कोणाचा आहे, मम्माचा आहे का पप्पाचा? अहो बहिणी आम्ही पडलो होतो, आम्हाला आठवलं. कोणाची? मम्मीची का पप्पाची आहे? मम्माची आहे तू. मम्माची आहे ना. शकू तू मम्माची आहे. तिला म्हणा चिडू नको, चिडवू नको. फटका देवी. तिला म्हणा मी छोटी आहे ना. पी. पण तू मम्माची आहे. नाही म्हणा. कोणाची तू मम्माची? कोणाची मम्माची? भामटी आहे असं म्हणते ती. नाही ग मी तर मामाची आहे. असो हे मला बोलू द्या की तुम्ही, तुमच्यामुळे माझे ब्लॉग्स होत नाही, तुमच्या दोघांमुळे माझे ब्लॉग्स होत नाही सध्या. तर मला माझ्या मैत्रिणींचे पण फोन आले, खूप सारे डीएम्स पण आले होते. त्याच्यातनं सगळ्यात पहिलं असं होतं की म्हणजे मला बऱ्याच जणांनी सगळे बऱ्यापैकी सजेशन दिले. एक होतं की स्वयंपाकाला मावशी लाव, तर ते नाही होऊ शकत कारण मुळात निखिलला पण नाही आवडत, कारण प्रत्येक साईडच्या पद्धती वेगळ्या असतात. आपण लहानपणापासून एक टिपिकल टाईपचं खात आलो असतो, ती सवय झालेली असते. हे मला बोलू द्या की रे. जसं की आम्ही हॉस्टेलवर असायचो ना, निखिलच्या आणि माझ्या मेसच्या मावशी एकच होता. हे आम्हाला लग्नानंतर कळलं की आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये असायचो, त्याच्या आधी आमची एवढी ओळख नव्हती. तर अरे बोलू द्या ना. तर तिथे आम्ही त्या काकूंना सांगितलं होतं मेथीची भाजी द्या रश्श्यावाली. त्याला एक रश्श्याची भाजी एवढीच करता मेथीची. म्हटलं नाही काकू करतात. मग आम्ही त्यांना सांगितलं होतं असं असं करून. आम्ही सगळ्या नाशिक साईडच्या मुली होतो, एकत्र राहत होतो. तर अशा पद्धती पण बदलतात. आणि त्याचं असं म्हणणं आहे की ज्याच्यासाठी कमवतो त्याच्यात नको कॉम्प्रोमाइज करायला. तनु मी पण तुला मदत करतो. तुम्ही बघितलं असेल निखिल बराच वेळेस किचनमध्ये असतो माझ्यासोबत स्वयंपाक वगैरे करायला, कारण ही इज लाईक की आपण दोघं मॅनेज करू असं पण. आणि हे माझं पण पर्सनल मत आहे की स्वयंपाकाला म्हणजे डाळ भाताचा कुकर लावायला आणि भाजी पोळी करायला एवढा पण वेळ जात नाही. हे माझं पर्सनल मत आहे. ज्यांच्याकडे मावशी किंवा मे बी तुम्हाला पटत नसेल तर ओके फॉर दॅट, बट हे माझं मत आहे की स्वयंपाक आपला आपला पटकन होऊन जातो आणि डिपेंड नाही राहावं लागत. कारण सखीचंच करायचं तर सखीचं मला तिच्या वेळेनुसार तिला गरम द्यायचं असतं म्हणून पटकन करण्यात येतं. आमचं म्हणाल तर माझं मागे डाएट होतं. निखिल जर ऑफिसला जेवला तर संध्याकाळी जेवतच नाही, तो एकच टाइम जेवतो. तात्या पण आमचे एकच टाइम जेवतात, त्याप्रमाणे सेन्स चालू आहे. माझं पण भुकेवर डिपेंड असतं की मला जर सकाळी भूक असेल तर मी नाश्ता करून घेते, त्याच्यानंतर मी रात्री जेवते. तर आमचं असं खायचं रुटीन फिक्स नाही आहे, विच इज रॉंग थिंग, वी नो दॅट. पण आता बघू, ट्रेनर वगैरे आले तर आता प्रॉपर सगळं सुरू होईल. तर म्हणून खायसाठी तर मावशी नाही ठेवू शकत. बाकी माझ्याकडे घरात फरशीला आणि भांड्यांना जे दीदी येतात अप्रतिम काम करतात आणि त्या मध्ये मध्ये थोडंफार सखीला पण बघतात, तर त्याचा इश्यू नाही आहे. बट आता आम्ही डिसाईड केलं आहे की ठेवूयात, आपण नॅनी ठेवूयात. पण नॅनी म्हणजे कंटिन्यू नॅनी पण नाही आहे. मी असंच होते, कोणीतरी हाऊस सेल्फ हवी आहे
जी 10 ते 6 त्या ताई दिदी मावशी ज्या असतील त्या येतील, जेणेकरून ते घरातलं पण थोडंफार आणि सखी पण थोडंफार असं हँडल होईल. कारण दुपारी मोस्टली जर शूट वगैरे असले ना तर खूप गडबड होते. निखिलला पण ऑफिसचा इतका लोड असतो की मी त्याला पण आत्ता हे नाही करू शकत. सध्या मार्केटच असं चालू आहे आणि त्यात मला पण असं अभ्यासासाठी वेगळा वेळ भेटत नाही. आणि अभ्यास काय, इव्हन ते कंटेंट क्रिएशनमध्ये पण मला असं कॉमेडी साईडला मी लिहिते, पण मला ते एक्झिक्यूटच नाही करता येत. म्हणजे मी मध्ये 1-2 वगैरे केले होते, कारण ते तिथपर्यंत तो वेळच भेटत नाही. म्हणजे दुपारी आपण असं म्हणतो की सखी झोपली तर आपण हे करून घ्यात, ते काम पूर्ण करेपर्यंत सखी उठलेली असते. तर होतं, पण आता घेतलं की आपण नॅनी शोधूयात. म्हणजे नॅनी म्हणजे हाऊस हेल्प शोधूयात जे आपल्या घरकामात आणि सखीला सांभाळण्यात दोघं मदत करतील. कारण की माझ्या पण या गडबडीत सखीचं पण तिचं खेळणं वगैरे व्हायला नको. कारण माझं एवढं पण टाईट शेड्यूल असतं कधी कधी, तरी पण मी सखीचं खाणं पिणं किंवा सखीला फिरायला नेणं यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. तर ते पुढे पण नको व्हायला. अदर दॅन दॅट राहिली गोष्ट माझ्या अभ्यासाची, मला खूप जणांनी सांगितलं जॉबकडे बघ, तर मी अराउंड 70% त्याच साईडला आहे. कारण कंटेंट क्रिएशन वाईट नाही, कंटेंट क्रिएशन खूप चांगलं आहे, त्यात पैसा पण खूप चांगला मिळतो. बट एक स्पेसिफिक अमाऊंट दर महिन्याची आपली फिक्स नसते, ती जॉबमध्ये असते. आणि अमाऊंट पण जातं, जसं मागच्या वेळेस पण बोलले की इट्स नॉट अबाउट पैसा दिस टाईम. यावेळेस मला असं होतं की आपलं नॉलेज कुठेतरी कमी पडतंय, म्हणजे आपण कुठेतरी मागे राहून चाललोय. किंवा जिथे जे आपण त्या कोणाचं टेक्निकल डिस्कशन चालू असेल तर आपण त्याच्यात आपल्याला ते नाही कळत की ते काय बोलताय. जवळजवळ 1 वर्षाचा गॅप पडलाय आणि डेफिनेटली मला जॉबकडे बघायचंय. उद्या पुढे मागे जर आम्ही कुठे गेलो तर तिथे माझं हे नाही चालणार आहे, तिथे मला माझा जॉबच उपयोगी पडू शकतो. सो मला अभ्यासाला पण वेळ मिळेल, म्हणून मला त्या दृष्टीने पण मावशी बघायच्या आहेत. तर असं काहीचं आहे, आम्ही असं बोलूनच ठरवलंय. जर तसं नाहीच मिळालं, कारण मी आता असं पण गोष्टी बघितल्या आहेत की माझ्या मैत्रिणींनीच सांगितलं की यार होत्या आमच्याकडे 2 मावशी होत्या, पण 2 महिने त्यांना फायर करावं लागलं कारण त्या खूप स्क्रीन टाईम द्यायचा. किंवा हे पण सांगितलं की तू नॅनी बघितली, नॅनी आली तुला लगेच आवडली ती, असं पण नाही होणार. कारण की कुठेतरी पर्सनल स्पेसला पण थोडी गडबड होते. बट करावं लागणार आहे मॅनेज. इथे डे केअर पण आहे, आमच्या बिल्डिंगमध्येच शेजारी डे केअर पण आहे. बट मी अजून तेवढी म्हणजे कम्फर्टेबल नाही झाली आहे की त्याबद्दल विचार करू किंवा तिथे सखीला नेऊ. 20 महिन्याची सखी, आय नो 2 महिन्यापासून बाळ असतात तिथे, पण ते आय डोंट नो, ते अजून माझ्या डोक्यात शिरायला वेळ लागते. मे बी मी जास्त इमोशनल आहे म्हणून ती गडबड असेल. पण असो, पण मी तुम्हाला अगदी खरं सांगते की तुम्ही त्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप फरक बघत असाल कमेंट्समध्ये पण. आणि ज्यांनी मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे फोन आले ज्यांच्याशी मी खूप दिवसापासून कनेक्टेड पण नव्हती, त्यांचे पण फोन आले की अगं त्याने असं असं होतं. आणि तुम्हाला सगळं सांगते, अशा इवन भक्ती पण मला नाही, अगं तू डिप्रेशनमध्ये जाते का काय. माझी मैत्रीण आहे तेजल, किंवा माझी लास्ट कंपनीची कलिग होती प्राजक्ता, जी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण नव्हती, स्टील तिने मला इतकं छान समजावून सांगितलं. सो आय थिंक मी त्या दिवशी व्यक्त झाली. हे मे बी तुम्हाला कोणाला उपयोगी पडलं नसेल, पण माझ्यासाठी म्हणजे मला ज्या प्रकारचे सजेशन्स आले किंवा मी जे ते वाचलं, एक क्लॅरिटी यायला काहीतरी सुरुवात झाली मला तिथून. आणि मला ते नॅनीचं पण असं वाटायचं की आपण आपलं बाळ कोणाकडे तरी देणार आहे तर नको ती गडबड व्हायला. किंवा ते पण की लोक पण असं होतं की लोक काय म्हणतील घरीच तर बसते आणि काय हिला तिथे पोराला सांभाळायला पण बाई लागते का, असं होतं. आपण ते विचार करतो कारण की आजूबाजूचं वातावरण पण तसं असतं. बट आता ठेवणार आहे, आता नॅनी ठेवणार आहे. आय नो मी खूप बोलते, खूप बडबड करते, पण मला इथे मी बसली की मला मोकळं व्हावं असं वाटतं. मे बी त्याच्यातनं एखाद्या जरी व्यक्तीला हेल्प झाली तरी पण ती खूप मोठी गोष्ट असते, इज वॉट आय थिंक. तर येस, नॅनी ठेवणार आहे. प्लस अजून खूप सारे प्लॅन आहे, खूप छान कोलॅबरेशन्स पण आले आहेत. सो मला तिकडे पण लक्ष द्यायचं आहे, अभ्यास पण करायचा आहे. कारण की आता नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे मला 3-4 महिने तरी अभ्यासाला कमीत कमी लागणार आहे, कारण इतकं पुढे गेलं आहे. त्या दिवशी मी माझंच एक लॅपटॉपमध्ये काम करत होती, साईडला एक ॲप्लिकेशन ओपन होतं, म्हटलं चला कोडिंग करूया थोडं. म्हणजे एक कोड केलेला होता, म्हटलं चला एक्झिक्यूट करूया काय. आणि मला तिथले नाही, माझं ते क्लिकच होत नव्हतं की इथे मी काय फंक्शन यूज करायला पाहिजे, तर मलाच झालं. आणि त्या दिवशी मला सगळ्यात जास्त ट्रिगर झालं की मी हे वर्षभरात विसरली, जे मी 4 वर्ष शिकली आहे, जे मी 5-6 वर्ष केलं आहे ॲक्च्युली, ते मी एका पॉईंटला कुठेतरी विसरतीये. सो तिथून मला जरा जास्त ट्रिगर झालं होतं. बट आता बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली आहे मला आयुष्यात. सो येस, थँक्यू सो मच ज्यांनी कमेंट्स केल्या, ज्यांनी फोन केले, ज्यांनी DMs केले. इट मीन्स अ लॉट टू मी, ऑनेस्टली सेईंग. तर येस, थँक्यू सो मच. तर आजच्या ब्लॉगमध्ये आय नो मी खूप बडबड केली आहे, बट तुम्हीच माझी बडबड ऐकतात, तुमच्यासमोर मला छान मोकळं होता येतं.
तर हेच आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हे जे सखूचे नखरे आहेत, मला बऱ्याच जणांचं असं असतं की ताई तू नको ग बडबड करू, तू सखीला दाखवत जा. तर येस, मी सखीला पण हवं तेवढं दाखवायचा प्रयत्न करते, पण मी तिला कंटिन्यू कॅमेरासमोर नाही घेऊन बसू शकत, कारण की मला तिला ती सवय नाही लागू द्यायची आहे. तिला अजून तरी फोन काय हे एवढं कळत नाही, म्हणजे तिला ऑपरेट वगैरे करता येत नाही. तर नको ते अशी खूप जास्त सवय लागायला तिला. त्याच्यामुळे मग ठीक आहे. कारण ना आत्ताच मागे 1-2 दिवसापूर्वी गोष्ट घडली, ती पावडर लावत होती अशी, ती मला म्हणती मम्मा व्हिडिओ काढ, मम्मा फोटो काढ. म्हटलं अरे हिला कळायला लागलं आता असं. आणि मला ते असं पण दाखवायचं की नाही हिला ABCD पण येते, हिला हे पण येतंय, तिला ते पण येतंय. मला तिला ते खूप नॅचरल जशी ती वाढते तशी वाढते. त्याच्यात ती जशी असते, ती ज्या अवतारात असते त्या अवतारात शूट घेते मी. माझं असं पण नसतं की नाही यार ब्लॉग करायचं सखीला छान छान कपडे घालू, छान छान नटवू. नाही, कधी कधी सखी तशीच असते. बिकॉज दिस इज मी मेमरीज क्रिएट करते. मी काहीतरी मला असं उगाचच काहीतरी नाही दाखवायचं आहे, म्हणून मी त्या झोनमध्ये नाही जात. नाही तर सखीच्या कपड्यांवरनं पण मला 1-2 जणांच्या कमेंट आल्यात. बट ठीक आहे, असो. चलो, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे अजून काही सजेशन असतील तर डू कमेंट फॉर दॅट. आणि येस, भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.